नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या MCQ मॅरेथॉनच्या थर्ड व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या संदर्भात. म्हणजेच काय की आजचे जे 15 क्वेश्चन्स असतील ते खूप महत्त्वाचे असतील आणि खूप प्रॉपर पद्धतीने या क्वेश्चनची अरेंजमेंट केलेली आहे. त्या संदर्भातला हा व्हिडिओ. आय नो दॅट की तुम्ही बरेचसे लोक या व्हिडिओच्या संदर्भात खूप चांगल्या कमेंट्स करत आहेत. काही लोकांचे पर्सनली मेसेज खूप जास्त येत आहे, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि तुम्हाला ही मॅरेथॉन सिरीज किंवा हे लेक्चर्स खरंच खूप फायद्याचे ठरतील आणि येणारा 2024-25चा पेपर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, हाच विचार करून ही मॅरेथॉन सिरीज चालू केली होती. सो आजचा जो पहिला क्वेश्चन आहे, ज्यामध्ये आपण या पूर्ण 15 क्वेश्चन मध्ये काही 30 मिनिटाच्या जवळपास तुम्हाला वेळ देणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. यासोबतच त्याचा आन्सर हेच का बरं, मी ते तुम्हाला एक्सप्लेन करणार. सो लेट्स हॅव अ फर्स्ट क्वेश्चन. आणि पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, द स्टेट गव्हर्नमेंट मे अपॉइंट हाऊ मेनी ॲडिशनल कलेक्टर्स इन अ डिस्ट्रिक्ट? ओके, ओनली वन, not more than two, as may required, none of the above. So let's see, स्टेट गव्हर्नमेंट एखाद्या डिस्ट्रिक्ट मध्ये किती ॲडिशनल कलेक्टर अपॉइंट करू शकतो. तर आय होप की तुम्ही आन्सर करेक्ट केलेलं असेल. तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, ॲज मे ॲज रिक्वायर्ड. म्हणजेच काय, जेवढ्या ॲडिशनल कलेक्टरची गरज असतील तशा पद्धतीने कलेक्टरच्या डिमांडवर तसे ॲडिशनल कलेक्टर स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करू शकतो एखाद्या डिस्ट्रिक्टसाठी. क्लिअर, लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट, हु अपॉइंट सर्कल ऑफिसर अँड सर्कल इन्स्पेक्टर फॉर ईच डिस्ट्रिक्ट? बघा, क्वेश्चन 2 मध्ये काय म्हटलंय की सर्कल ऑफिसर आणि सर्कल इन्स्पेक्टर प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये कोण अपॉइंट करतो? स्टेट गव्हर्नमेंट, तहसीलदार, डेप्टी कलेक्टर और कलेक्टर? चला सांगा त्याचं परफेक्ट आन्सर काय येणार. कम ऑन फास्ट. ऑब्विसली. सो लेट्स सी, सर्कल ऑफिसर म्हणा किंवा मग ज्याला आपण मंडळ अधिकारी म्हणतो किंवा सर्कल इन्स्पेक्टर, कोणत्याही डिस्ट्रिक्ट मध्ये अपॉइंट करण्याचे अधिकार मित्रांनो कलेक्टरला असतात. ओके, त्यामुळे ऑप्शन डी हा करेक्ट आहे. क्लिअर. नाउ क्वेश्चन नंबर 3, अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन रिगार्डिंग द कॉम्बिनेशन ऑफ ऑफिसेस, what is the state government empowered to do? Create a new revenue offices not mentioned in the chapter, appoint different individuals for every offices without exception, appoint the same person to the multiple offices if legally competent, allow private individuals to carry out the revenue duties. Okay, चला बघा, मग कॉम्बिनेशन्स ऑफ ऑफिसेसच्या संदर्भात हा क्वेश्चन जर तुम्ही बघितला मित्रांनो, तर हा क्वेश्चन सेक्शन नंबर 9 च्या संदर्भात आहे, जो की सेक्शन नंबर 9 तुम्हाला माहित असेल. ओके, सो एखाद्या पर्टिक्युलर ऑफिसरची ड्युटी परफॉर्म करताना त्याला किती पद्धतीच्या ड्युटी असाइन कराव्या लागू शकते, ज्या ठिकाणी अपॉइंट केलं त्यासाठी की नंबर ऑफ मल्टिपल ड्युटीज तो अपॉइंट करू शकतो. फास्ट आन्सर सांगा. ओके, सो लेट्स सी, या क्वेश्चनचा आन्सर देण्याआधी एक लक्षात घ्या, स्टेट गव्हर्नमेंटकडे काही पॉवर असतात. जर का एखादा अधिकारी जर का लिगली कॉम्पिटंट असेल एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त ड्युटी परफॉर्म करण्यासाठी, तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला किंवा त्या ऑफिसर्सला नंबर ऑफ ड्युटीज परफॉर्म करता येतात. त्यालाच म्हणतात कॉम्बिनेशन ऑफ ऑफिसेस. सो कॉम्बिनेशन ऑफ ऑफिसेसचा मीनिंग इथे काय आहे? अपॉइंट द सेम पर्सन टू मल्टिपल ऑफिसेस इफ लिगली कॉम्पिटंट. क्लिअर. आणि त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजेच काय, जसं की कलेक्टर आहे, तहसीलदार आहे. सो दीज आर द पर्सन्स. ओके, अपॉइंट द सेम पर्सन टू मल्टिपल ऑफिसेस लिगली कॉम्पिटंट. सो ऑप्शन सी इज करेक्ट. कॉम्बिनेशन ऑफ ऑफिसेसचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर. नाउ नेक्स्ट, under the provision of delegation of power, what can the state government authorize through an order if the official gazette? The appointment of non-government individuals as a collectors, the transfer of survey officer to non-revenue department, other officers not below
collector or superintendent of land records to make the appointment under the certain section. The permanent removal of state government appoints power. चला सांगा क्वेश्चन नंबर 4 साठी. ओके, सो लेट्स सी. जर का तुम्ही सेक्शन 9A मधनं गो थ्रू केलाय, 9A मधनं जर का तुम्ही गो थ्रू केलं तर तुम्हाला लक्षात येईल की अंडर द प्रोव्हिजन ऑफ डेलिगेशन ऑफ पॉवर व्हॉट कॅन द स्टेट गव्हर्नमेंट ऑथराइज थ्रू दॅन ऑर्डर इन द ऑफिशियल गॅझेट. कोणत्याही एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये ज्या वेळेला पॉवर डेलिगेट केले जातात किंवा ते दुसऱ्याकडे दिले जातात तर त्या केसमध्ये काय असते, अदर ऑफिसर नॉट बिलो द कलेक्टर और सुप्रिटेंडेंट ऑफ द लँड रेकॉर्ड्स टू मेक द अपॉइंटमेंट्स अंडर द सर्टन केसेस. ओके, तर ऑप्शन जो आहे मित्रांनो हा सी करेक्ट येणार. ज्यामध्ये जे पॉवर डेलिगेट केले जातात ते सेक्शन नंबर 9A च्या अंतर्गत केले जातील आणि करेक्ट ऑप्शन आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. When a collector or tahsildar is unable to perform their duties due to disability, absence or death, who temporarily assumes charge unless the state government has made other provision? Okay, option A, any available officer in the department, the assistant collector of any rank, the next nearmost revenue officer regardless of designation, the additional collector or additional tahsildar or in their absence the senior most qualified subordinate officer. चार पैकी कोणतं ऑप्शन परफेक्ट येतं हे तुम्हाला क्लिअर करायचे क्वेश्चन नंबर 5 मध्ये. क्लिअर, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. कदाचित जर का पेपर मध्ये विचारला तर तुम्हाला याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो लक्षात घ्यायचं की कलेक्टर किंवा तहसीलदारच्या अब्सेंट मध्ये किंवा जर का ते लोक प्रेझेन्स नाही आहे ड्यू टू सम काइंड ऑफ रिझन, त्या केसमध्ये कलेक्टरच्या ठिकाणी ऍडिशनल कलेक्टर आणि तहसीलदारच्या ठिकाणी ऍडिशनल तहसीलदार तशा पद्धतीने त्यांची ड्युटी परफॉर्म करू शकतो ऍज अ इन्चार्ज. किंवा यांच्याही अब्सेंट मध्ये जो कोणी सिनियर सबऑर्डिनेट ऑफिसर असेल तो तशा पद्धतीने ड्युटी परफॉर्म करू शकतो जोपर्यंत स्टेट गव्हर्नमेंट तिथे तशा पद्धतीचं प्रोव्हिजन्स तयार करत नाही तोपर्यंत. म्हणून क्वेश्चन नंबर 5 ला ऑप्शन डी हा करेक्ट येणार. ओके, सो लक्षात ठेवायचंय की कोण कोणाच्या केसमध्ये ड्युटी परफॉर्म करू शकतं. कलेक्टरच्या ऐवजी ऍडिशनल कलेक्टर, तहसीलदारच्या ऐवजी ऍडिशनल तहसीलदार. आणि या दोन्ही केसमध्ये जो कोणी अब्सेंट असेल तर त्याच्यामध्ये काय की जो कोणी सिनियर सबऑर्डिनेट ऑफिसर असेल तो तशा पद्धतीची ड्युटी परफॉर्म करतो आणि हे फक्त टेम्पररी साठी असते ऍज अ इन्चार्ज म्हणून. कोणत्याही केसमध्ये ही परमनंट ड्युटी परफॉर्म करणं होत नाही. ओके, म्हणून डी करेक्ट. क्वेश्चन नंबर 6. अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन ऑफ सबऑर्डिनेशन who are all revenue officer ultimately subordinate to? According to the provision on subordination, who are all revenue officer ultimately subordinate to? The collector, the commissioner, the state government or the tahsildar? Okay, so question number 6 साठी आन्सर सांगा. काय म्हणतात, सगळ्या रेव्हेन्यूच्या केसमध्ये किंवा सगळ्याच गोष्टीला कोणाच्या अंतर्गत तुम्ही काम करता किंवा कोणाला तुम्ही तशा पद्धतीने रिपोर्टिंग करता किंवा सबऑर्डिनेशन कोणाच्या अंतर्गत असते, तर लक्षात ठेवायचं ऑब्व्हियसली या सर्व केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर सगळ्याच तुम्हाला ड्युटी परफॉर्म कराव्या लागतात इन द फॉर्म ऑफ रेव्हेन्यू. क्लिअर. आणि या केसमध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की स्टेट गव्हर्नमेंट त्यांचे पॉवर कलेक्टर पर्यंत डेलिगेट करू शकतात या पर्टिक्युलर केसमध्ये. क्लिअर. पण या ठिकाणी जे ऑप्शन आहे ते स्टेट गव्हर्नमेंट हे करेक्ट ऑप्शन आहे, म्हणून 6 ला ऑप्शन सी हे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट 7. अनलेस अदरवाइज डायरेक्टेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट हु आर ऑल रेव्हेन्यू ऑफिसर इन अ डिस्ट्रिक्ट इन्क्लुडिंग द सिटी ऑफ बॉम्बे सबऑर्डिनेट टू कमिशनर, तहसीलदार, कलेक्टर और डेप्टी कलेक्टर. क्लियर. Unless otherwise directed by the state government who are all the revenue officer. आपण आत्ताच 1-2 मिनिटं आधी बोललो होतो की या केसमध्ये जर का स्टेट गव्हर्नमेंटने तशा पद्धतीचे डायरेक्टिव्ह जर का दिले असतील किंवा तशा पद्धतीने पॉवर जर का डेलिगेट केले असतील तर त्या संपूर्ण केसमध्ये कोणता असा एक ऑफिसर असेल जो या पर्टिक्युलर केसमध्ये डायरेक्टली रिस्पॉन्सिबल राहील किंवा सबऑर्डिनेशन करेल. सो लेट्स सी. ऑप्शन सिंपल आहे, कलेक्टर हा
इन्चार्ज असतो इन द फॉर्म ऑफ और ऑन बिहाफ ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. क्लिअर. सो ऑप्शन सी आहे करेक्ट क्वेश्चन नंबर 7 साठी. क्वेश्चन नंबर 8 काय सांगतो बघा. हु मे डेलिगेट द सर्टन पॉवर अँड ड्युटीज ऑफ तहसीलदार टू अ नायब तहसीलदार. सब डिव्हिजनल ऑफिसर, कमिशनर, कलेक्टर, असिस्टंट कलेक्टर. हु मे डेलिगेट द सर्टन पॉवर अँड ड्युटीज ऑफ तहसीलदार टू नायब तहसीलदार. ओके. सो ऑब्व्हियसली अशा पद्धतीने जे पॉवर डेलिगेट करण्याचा जो अधिकार आहे किंवा देण्याचा अधिकार आहे हा मित्रांनो त्या जिल्ह्याच्या कलेक्टरला असतो. तो कलेक्टर अशा पद्धतीचे डिसिजन घेऊ शकतो. त्यामुळे यामध्ये सुद्धा ऑप्शन काय येणार, सी करेक्ट, सीच करेक्ट येणार. त्यामुळे क्वेश्चन नंबर 8 ला सी हे ऑप्शन करेक्ट आहे. ओके. 9. व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ डाटा बँक मेंटेन ॲट द कलेक्टर्स ऑफिस. ओके. सो डाटा बँक काय एक पद्धतीने जो रेकॉर्ड मेंटेन केला जातो त्यालाच आपण डाटा बँक म्हणतो. आणि हा इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये किंवा मग इन द फॉर्म ऑफ मॅन्युअल रिटर्न मध्ये असतो, ज्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर प्रोजेक्टच्या संदर्भात कोणत्या एखाद्या डिपार्टमेंटने किंवा अदर केसेसमध्ये जे काही ऑब्जेक्शन्स घेतले जातात, ऑब्जेक्शन्स रेज केले जातात, त्याबद्दलचा जो काही डाटा मेंटेन केला जातो त्यालाच या पर्टिक्युलर MLRC च्या अंतर्गत डाटा बँक असं बोलल्या जात असतं. क्लिअर. सो ऑप्शन्स काय, टू मेंटेन द रेकॉर्ड्स ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, टू स्टोर द क्रिमिनल रेकॉर्ड्स ऑफ लँड ओनर्स, to assist the collector in verifying the departmental objection for a non-agriculture land use. Okay. To manage the banking transaction related to the land revenue. So obviously हा पण ऑप्शन चुकीचा आहे, हाही चुकीचा आहे आणि हाही चुकीचा आहे. So assist the collector in verifying the departmental objection for agriculture land. तर या केसमध्ये जे जे काही ऑब्जेक्शन्स घेतले गेलेत डिपार्टमेंट कडनं किंवा अदर केसेसमध्ये एखाद्या पर्टिक्युलर ॲग्रिकल्चर लँडच्या संदर्भात ते ऑब्जेक्शन्स जे काही असिस्ट करतील किंवा तशा पद्धतीचा जो काही डाटा मेंटेन केला जातो त्याला या केसमध्ये डाटा बँक असं बोलतात. म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट येणार. ऑप्शन सी हे कनेक्ट येणार क्वेश्चन नंबर 9 साठी. क्लिअर. नेक्स्ट 10. व्हॉट डज द टर्म चावडी रेफर टू द कॉन्टेस्ट ऑफ विलेज ऍडमिनिस्ट्रेशन. चावडी म्हणजे काय. ओके. क्वेश्चन नंबर 10 आहे मित्रांनो. एकदम सिंपल आहे. बऱ्याचशा लोकांना चावडीचा अर्थ माहित आहे. कारण काय की जिथे कुठे म्हणजे खेड्या गावात किंवा विलेज एरियामध्ये, रुरल एरियामध्ये जिथे अशा पद्धतीचं ऑफिशियल वर्क केलं जातं त्याला चावडी असं बोलतात. ओके. अ प्लेस यूज बाय द विलेज ऑफिसर फॉर कंडक्टिंग अ ऑफिशियल विलेज बिझनेस. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे किंवा ऑफिशियल वर्क किंवा कामकाज बघितल्या जाते गव्हर्नमेंट ऑफिसर्स कडून किंवा विलेज ऑफिसर्स कडून, तर त्या पर्टिक्युलर ठिकाणाला चावडी असं बोलतात ऍज पर द MLRC डेफिनेशन्स. सो यामध्ये जर का बघितलं स्टोर हाऊस फॉर विलेज प्रोड्यूस बिलकुल नाही, रेसिडेन्स ऑफ सरपंच पण नाही, अ कम्युनिटी गॅदरिंग स्पेस फॉर अ रिलिजियस सेरेमनीज पण नाही. सो प्लेस्ड यूज बाय द विलेज ऑफिसर फॉर कंडक्टिंग द ऑफिशियल विलेज बिझनेस. ज्या केसमध्ये ऑप्शन सी हे करेक्ट येणार क्वेश्चन नंबर 10 साठी. क्लिअर. नेक्स्ट 11. What does it mean to hold land or to be land holder or holder of land under the code? Okay. To own land as per the property registration record. To be lawfully in possession of land whether the actual possession or not. To reside on the land continuously for more than 12 months. To cultivate the land personally. बघा खरं तर टू होल्ड लँड किंवा तुम्हाला ही डेफिनेशन बघायला मिळेल. हे त्याचे नंबर ऑफ वर्डिंग्स आहेत जे इथे मी तयार केलेले आहे. सो टू होल्ड द लँडचं खरं तर मिनिंग काय असते, जो कोणी एखादा व्यक्ती, आय होप तुम्ही आन्सर गेस केलेलं असेल. सो जस्ट आय एम एक्सप्लेनिंग इट. सो जो कोणी एखादा व्यक्ती ऑब्व्हियसली ज्याची स्वतःची प्रॉपर्टी की जो स्वतः तो त्या पर्टिक्युलर जमिनीचा किंवा प्रॉपर्टीचा जो भोगवटदार असतो तो स्वतः त्या जमिनीचा मालक किंवा त्या प्रॉपर्टीचा मालक असतोच असतो. ओके. पण या केसमध्ये जर का एखादा व्यक्ती लॉफुल्ली जर का ती जरी का तो ऍक्च्युअल मालक नाहीये पण लॉ नुसार किंवा लॉफुल्ली त्याला पर्टिक्युलर टाइम पिरियड साठी जर का तशा पद्धतीचे अधिकार दिले असतील किंवा तो जर का काही काळासाठी त्या पर्टिक्युलर जमिनीचा मालक जरी का टेम्पररी असे ना
पण लॉफुली जर का असेल तर तो सुद्धा टू होल्ड द लँडच्या प्रोसेसमध्ये येतो. त्यामुळे टू बी लॉफुली इन अ पोझेशन ऑफ लँड, वेदर इन ऍक्च्युअल पोझेशन ऑर नॉट, तो स्वतः मालक असेल किंवा नसेल फरक पडत नाही, पण तो लॉफुली जर का तशा पद्धतीने ऍग्रीमेंट बेसवर ज्याला बोलू आपण, ओके, तसं जर का असेल तर तो सुद्धा त्या पर्टिक्युलरचा जमिनीचा मालक म्हणून काही दिवसांसाठी का होईना पण ओळखला जात असतो. तो भोगवटदार सुद्धा असू शकतो. क्लिअर? 11 ला बी करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग is included under the term land revenue as a defined in the code? Only the premium paid on the agriculture land, rent, lease, money, quit rent, and any cess or rate authorized by the state government, tax paid for a non-agriculture land only payment made by the landowners to the state government. Question number 12 व्यवस्थित समजून सांगा. ओके, चला बघा, खरं तर लँड रेव्हेन्यूचा एक्झॅक्ट मिनिंग काय असतो? लँड रेव्हेन्यूचा एक्झॅक्ट मिनिंग काय? ओके, लक्षात घ्या. खरं तर लँड रेव्हेन्यूचा मिनिंग काय येतो? इट इज द सम ऑफ ऑल मनी विच इज क्लेम बाय द स्टेट गव्हर्नमेंट ऑर ऑन बिहाफ ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. ओके, जर की स्वतः स्टेट गव्हर्नमेंट स्वतः त्या पर्टिक्युलर जमिनीच्या संदर्भात काहीतरी क्लेम करेल इन द फॉर्म ऑफ मनी किंवा सम ऑफ ऑल मनी. मग ऑल मनीचा अर्थ काय होतो इथे? तर रेंट, लीज म्हणजे रेंट, लीज मनी, क्विट रेंट अँड सीज ऑर रेट ऑथराइज्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंटच्या केसमध्ये ऑर ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट. ओके, एकतर गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट कडून दुसऱ्या कोणत्या एखाद्या डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने अशा महसूल गोळा केला जातो त्यालाच आपण काय म्हणतो? लँड रेव्हेन्यू असं म्हणत असतो. म्हणून या सर्व केसमध्ये ऑप्शन बी हा करेक्ट येणार. मग बघा, रेंट असू दे, लीज असू दे, म्हणजे आपण टॅक्स तर पे करतो जमिनीचा. मग इन केस ऑफ इरिगेशनच्या केसमध्ये जर का तुमच्या शेतापर्यंत जर का कॅनॉलने पाणी येत असेल तर त्याचाही आपण टॅक्स पे करतो. सो अशा नंबर ऑफ पद्धतीचे जे रेंट वसूल केले जातात तुमच्याकडनं त्यालाच काय म्हणतात? लँड रेव्हेन्यू आपण असं म्हणू शकतो. क्लिअर? सो क्वेश्चन नंबर 12 ला ऑप्शन बी ए करेक्ट येणार. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पर्डी लँड ऍज पर द कोड? पर्डी लँड म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? लँड दॅट इज डेझिग्नेटेड फॉर ऍग्रिकल्चर यूज ओनली, कल्टिवेटेड लँड अटॅच टू हाऊस विदिन अ विलेज साइट, अ लँड रिझर्व फॉर अ पब्लिक पर्पज इन अ विलेज, लँड दॅट इज अ पार्ट ऑफ कम्युनिटी फार्मिंग इनिशिएटिव्ह. चला सांगा, पर्डी लँड म्हणजे काय? सिंपल आहे. आणि मला वाटते लास्ट टाइम पण हा अशा संदर्भात एक क्वेश्चन विचारला गेला होता 2022च्या पेपरमध्ये, मॅच द पेअरच्या संदर्भात सेक्शन नंबर विचारले होते बरं, आणि काही इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्यामध्ये. ओके, सिंपल मिनिंग वाल्या काही गोष्टी होत्या ज्या की आपण मिस केल्या होत्या, तर त्या या वेळेला सुटायला नको. त्यासाठी लक्षात घ्या, पर्डी लँड म्हणजे काय? पर्डी लँड म्हणजे काय? त्या पर्टिक्युलर विलेजच्या आतमध्ये जर का स्वतःच्या घराला लागून एखादी जमीन आहे जी शेती उपयोगी असेल किंवा त्यावर शेतीचं काम केल्या जाते त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो? पर्डी लँड म्हणत असतो. त्यालाच काय म्हणतो? पर्डी लँड. पर्डी लँड कोणत्याही पद्धतीने कम्युनिटी फार्मिंग नसते किंवा पब्लिक पर्पजेस साठी नसेल. कल्टिवेटेड लँड अटॅच टू हाऊस विदिन अ विलेज साइट. ऑप्शन बी हे करेक्ट येणार मित्रांनो. ओके, सो त्यालाच आपण काय म्हणतो? पर्डी लँड असं म्हणत असतो. नेक्स्ट 14. What does the term वाडा लँड refer to in the context of village land use? वाडा लँड म्हणजे काय? ओके, कधी कधी यालाच आपण म्हणजे काय म्हणायचो, मराठीत एक शब्द आहे, म्हणजे विदर्भात एक शब्द होता, खैयावर जायचं किंवा गोठ्यावर जातोय अशा टाइप होता, त्यालाच आपण वाडा लँड पण म्हणू शकतो. ओके, सो लेट्स सी. चला, लँड यूज फॉर द ऍग्रिकल्चर कल्टिवेशन ओनली, open land used for the tethering the cattle or storing the crops, fodder, manure or similar items, land used exclusively for the residential buildings in a village, land reserved for the public infrastructural purpose. ओके, सांगा क्वेश्चन नंबर 14 साठी काय करेक्ट येणार? सो बघा, वाडा लँड काय असते? वाडा लँड ही नॉर्मली काय की एखाद्या वेळेला आपला शेतमाल जो असेल तो स्टोर करण्यासाठी यूज केली जाते, किंवा आपल्या घरचे जे काही गायी गुरे वगैरे जनावरे असतील
ते बांधण्यासाठी वगैरे आपण यूज करतो, किंवा त्या संदर्भात किंवा गायींचं शेणखत किंवा म्हशी जे काही जनावरांचं शेणखत असतं ते स्टोअर करण्यासाठी आपण एखाद्या जमिनीचा वापर करतो, किंवा सिमिलर आयटम जे परफॉर्म करण्यासाठी जी लँड आपण वापरतो त्यालाच मित्रांनो वाडा लँड असं बोलतात. क्लिअर? तर लक्षात ठेवायचंय वाडा लँडचा अर्थ काय होतो. सर ऑप्शन बी हा करेक्ट येणार. ओपन लँड यूज फॉर द टेथरिंग द कॅटल ऑर स्टोरिंग द क्रॉप्स, फॉडर, मॅन्युअर ऑर सिमिलर आयटम परफॉर्म करण्यासाठी जी लँड युटिलाइज होत असते त्यालाच वाडा लँड असं बोलतात. ओके. And the last question of today's video, what is the purpose of recording the wajib ul arz of a village? वाजिब उल अर्ज, याच्या संदर्भात एक मॅच द पेअर हा क्वेश्चन आला होता. वाजिब उल अर्ज म्हणजेच काय हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. खरं तर वाजिब उल अर्ज हे काय नाव नाहीये. ओके, हे कलेक्टर थ्रू प्रिपेअर केलं जाणारं एका पद्धतीचं डॉक्युमेंटेशन आहे. ओके, लक्षात ठेवायचं, जे की स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या डायरेक्शन नुसार तशा पद्धतीने एक डॉक्युमेंटेशन तयार केलं जातं, त्यालाच वाजिबुल अर्ज असं म्हणतात. चला घ्या ऑप्शन चूज करा फास्ट. क्लिअर? बघा, वाजिबुल अर्ज हे काय आहे, एका पद्धतीचं डॉक्युमेंटेशन आहे ज्यामध्ये राईट ऑफ इरिगेशन किंवा त्या संदर्भातले जे काही ऍक्ट्स असतात किंवा कंडिशन असतात हे तयार केले जातात, जो की स्वतः कलेक्टर अंडर द सुपरविजन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट प्रिपेअर करत असतो. आणि प्रत्येकच जवळपास विलेज मध्ये किंवा गट ग्रामपंचायत वगैरे असतात त्या ठिकाणी अशा पद्धतीचे डॉक्युमेंटेशन प्रिपेअर केले जातात, ज्यामध्ये राईट्स ऑफ इरिगेशन, फिशिंग आणि इजमेंट इन द विलेज अशा पद्धतीने काही राईट्स ठेवले जातात. जसं की एखाद्या केसमध्ये मासेमारी कोणी करायची, कशी करायची, कोणाला तशा पद्धतीचे राईट्स दिले जातील किंवा हक्क दिले जातात. त्या केसमध्ये दुसऱ्या कोणी एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीने जर का अशा पद्धतीने त्यांच्या अधिकारावर गदा आणली तर या पर्टिक्युलर डॉक्युमेंटेशन नुसार त्याची ड्युटी काय आहे किंवा त्याला कोणते अधिकार त्या केसमध्ये दिले आहे हे तिथे परफॉर्म केले जातात. क्लिअर? त्यामुळे वाजिबुल अर्ज म्हणजेच काय, इट इज द डॉक्युमेंट द कस्टम्स द रिगार्डिंग राईट ऑफ इरिगेशन, फिशिंग and easement in the village. Clear? So ऑप्शन बी हे करेक्ट येणार क्वेश्चन नंबर 15 साठी. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथे थांबूया. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ सिरीज मध्ये, आणि तोपर्यंत व्यवस्थित लक्षात ठेवा आपले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे कुठूनही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉपी पेस्ट क्वेश्चन नाही आहे, कुठलेही कॉपी पेस्ट नाही आहे, ओपन आहे. ओपन प्लॅटफॉर्मवर एक क्वेश्चन घेतोय, त्यामुळे सगळेच लोक याला बघू शकतात किंवा याच्या नोट्स घेऊ शकतात. नोट्स सोबत याचा फायदा पण होऊ शकतो. यासोबतच आपली जी एक टेस्ट सिरीज आहे ते सुद्धा चालू आहे, ज्यामध्ये 65 क्वेश्चन पेपर आहे, 20 मार्क्सचे किंवा 20 क्वेश्चन इन ईच टेस्ट. म्हणजे साधारणतः 1300 क्वेश्चन त्यामध्ये आणि 4 फुल लेंथ पेपर आहे, म्हणजे ते 100. असं आपण 1700 क्वेश्चनचा एक पूर्ण एक मोठा कॉम्पॅक्ट सिरीज बनवली आहे, जी की आपल्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल सुद्धा आहे. क्लिअर? त्यामुळे यासोबतच तुम्हाला त्याचाही फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तोपर्यंत धन्यवाद. भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू गाईज.